छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, संत सैना महाराज, अब्दुल कलामजी, सावरकरजी या मान्यवरांना अभिवादन करून महाराष्ट्रात जो गोरगरिबांना त्यांचे घरं चांगले व्हावे यासाठी स्वप्न पाहणारे गोरगरीब होते, त्यांचे स्वप्न पूर्ण माननीय घराचे स्वप्न पूर्ण घरकुल योजना लागू करण्यात आली आहे। यामध्ये दिव्यांगांना घरकुल योजनेसाठी योजना, ओबीसीसाठी, प्रकल्पकासाठी, एसटीसाठी, एनटीसाठी, व्हिजनसाठी सर्व वर्गासाठी घरकुल योजना लागू करण्यात आली आहे। याची वेबसाईटवर सुद्धा माहिती मिळते आणि सर्व माहिती जाहीर झाली आहे। सर्व महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत या ठिकाणी लागू आहे। हे घरकुल योजना सर्व लागू केल्यामुळे या सरकारचं अभिनंदन करण्यात येत आहे। आणि तसे यासाठी माननीय राहुल मुळे सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांनी अनेक वेळा उपोषण केले, आंदोलन केले, त्यांना सुद्धा यश आले। अनेक ओबीसी समाजाने सुद्धा आंदोलन केली, उपोषण केले व निवेदन सादर केली शासनाकडे। या शासनाचा पाठपुरावा झाल्यानंतर सरकारला, मायबाप सरकारला दया आली आणि सरकारने या योजना लागू केल्या, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन। तसेच महाराष्ट्रात अनेक गोरगरीब आहेत की ते बँकेत आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड देतात, त्यानंतर खातं ओपन होतं, पण काही दिवसानंतर परत आधार लिंक करा हे कशासाठी करतात, हे चालाचाली चालू झाली आहे। ही चालाचाली बंद करण्यासाठी माननीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी लक्ष वेधावं आणि माननीय सीतारामन केंद्रीय मंत्री, अर्थमंत्री यांनी लक्ष वेधावं की बँकेचं चालढकलपणा गोरगरिबासाठी बंद करावा। आणि कागदपत्र दिल्यानंतर सुद्धा डबल कशासाठी द्यायचं, चक्रा मारावं लागतं, भाडं जातं, बुडतं, काम बुडतं, रोजंदारी बुडती, हा वेळ वाया जाऊ नये गोरगरिबाचा। मायबाप सरकारने या बँकेला ताकीद करावी आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आणि लीड बँक ऑफिसर जालना यांनी लक्ष वेधावं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेला ताकीद घ्यावी। एकदा तुम्ही लिंक केल्यानंतर डबल काम मागतात, असे आदेश सगळ्या बँकेला द्यावे अशी विनंती करण्यात येत आहे। यासाठी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, सर्व मंत्री महोदयांनी बँकेला आदेश द्यावे की असा गरिबाला त्रास होऊ नये यासाठी पावलं उचलावी अशी विनंती देवेंद्र फडणवीसकडे यांना करण्यात येत आहे। त्यांनी माननीय बँकेला आदेश द्यावा, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश द्यावे अशी विनंती करण्यात येत आहे। यासंबंधी गोरगरिबांना त्रास होऊ नये मायबाप सरकारला विनंती करण्यात येत आहे। मी बाबासाहेब शिवाजी वानखेडे, महासेवा संस्था अध्यक्ष जालना,